आज येणाऱ्या 15-16 ऑक्टोबरच्या धम्म अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देते आणि तसेच दरवर्षीप्रमाणे आज आपण पण आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी कार्यक्रम। आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशी एक पवित्र भूमी आहे की ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी तमाम जनतेला तमाम बौद्धवासियांना धम्मदीक्षा दिली आणि त्या ठिकाणी आज 15-16 ऑक्टोबरचा कार्यक्रम सर्व कान्याकोपऱ्यामधून जनता येऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाला आणि बाबासाहेबांना धम्माला मानवंदना देतात। त्याप्रमाणे आपण पण त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजित केलेलं आहे। येणाऱ्या 16 तारखेला आणि 15 तारखेला भोजनदान आहे। त्याप्रमाणे माझं प्रशासनाला सुद्धा एक माझी आग्रहाची विनंती आहे की गेल्या वर्षी जो त्रास झालेला होता, अगदी पावसामध्ये काही लोकांना खूप त्रास सहन करावा लागला होता कार्यक्रमासाठी। कुठे टॉल लागायला म्हणजे अगदी त्या दिवसावरती टॉल वाटून दिले, काही लोकांना जागा बरोबर नाही मिळाले आणि काही लोकांची म्हणजे घर व्यवस्था झाली की ह्या वर्षी सुद्धा अशी होऊ नये ही मी प्रशासनाकडून नाही का मी मागणी करते की योग्य ते 1 ते 2 दिवसाचा प्रोग्राम असते आणि प्रशासनाने सुद्धा याची दखल घ्यावी आणि कुठल्याही येणाऱ्या बौद्धवासियांना कुठलाही त्रास होऊ नये आणि येणाऱ्या जनतेला कुठल्याही याची हानी पोहोचू नये ही दक्षता घेतली पाहिजे। कारण वारंवार आम्हाला नाही का भीक मागल्यासारखे नाही का इथं टाल लावायचा तिथं टाल लावायचा ही आता दुकानदारी सुद्धा नाही का बंद झाली पाहिजे। कारण तर ते दीक्षाभूमीचे जे अध्यक्ष असतील त्यांनी सुद्धा थोडंसं ह्या गोष्टीकडे लक्ष घालावं। कारण तर तमाम जनता त्या दीक्षाभूमीवर मानवंदना देण्यासाठी येतात आणि तिथं आधीच्या आधी त्यांनी टॉल अवतीभोवती लावून ठेवतात आणि जनतेला जागा त्या ठिकाणी होत नाही आणि त्या ठिकाणी कुणाची हानी होईल असं कोण नाही का जबाबदार राहणार आहे। म्हणून मला एक म्हणायचं का त्यांनी सुद्धा थोडे नाही का डोळे उघडे करून सगळ्यांनी येणाऱ्या 2 दिवसाच्या कार्यक्रमासाठी परिसर मोकळं ठेवावं ही माझी सुद्धा विनंती आहे की त्या समितीच्या अध्यक्षांना आणि तसेच येणाऱ्या 15-16 ऑक्टोबरचा भव्य दिवस सर्वांचा प्रोग्राम असते आणि ह्या प्रोग्रामचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि सर्व कान्याकोपऱ्यातून येणारी माझी जनता आहे त्यांना सुद्धा माझा मानाचा क्रांतिकारी आणि जय भीम करते। आणि येणाऱ्या 16 ऑक्टोबरला मी पण त्या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व तुम्ही पण या आणि आपण सर्व मिळून मानवंदना देऊ आणि बाबासाहेबांच्या कार्याला एक नवीन मजबूती करण्याचं काम करू। आणि मी पण सुद्धा तुम्हाला सर्वांना सांगते की येणाऱ्या याच्यामध्ये संविधानाला जर आपल्याला वाचवायचं असेल तर प्रत्येकाने एकामेकाला बाबासाहेबांचे आणि बुद्धाचे आणि शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन चालावं लागेल ही बोलते आणि मी इथंच थांबते। जय भीम, जय संविधान।